संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आरोग्यदूत म्हणून ओळख असलेले तसंच प्रभाग क्रमांक 23 मधून इच्छुक म्हणून ज्यांनी अनेक दिवसांपासून प्रभागात मोठं सामाजिक काम उभं केलंय असे शिवसेनेचे जिल्हा संघटक योगेश मस्के यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 साठी त्यांच्या नगरविकास खात्यामधील 3 कोटी रुपयांचा विशेष विकास निधी दिला आहे। सदर विकास निधीतील प्रभाग क्रमांक 23 मधील गोकुळनगरी आणि सिद्धार्थनगरमधील 50 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते पार पडला। सदर भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी भाऊ कुलकर्णी, भीमाशेठ मंगळूर, पेटकर काका, नितीन कराड, राहुल शुक्ल, कुलकर्णी साहेब, बोरसे साहेब, मनोज नाईक, गोगड मावशी, ठाकूर मावशी, पेटकर मावशी, सुर्वे मावशी, ठाकूर काका, पेटकर काका, डॉक्टर गिरी साहेब, राहुल गोगड, धनंजय कहाणे आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वसामान्य नागरिकांच्या समस्येप्रसंगी हक्कानं धावून जाणारा समाजसेवक म्हणून योगेश मस्के यांनी आपल्या कामाचा वेगळाच ठसा उमटवलाय। समाजकारणाला राजकारणाची साथ आवश्यक असते आणि त्यामुळेच आगामी काळात होणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही योगेश मस्के यांना उभे करून त्यांना निवडून आणू असा ठाम विश्वास यावेळी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला। एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश आप्पा मस्के हे उत्तम तऱ्हेने गेले 7-8 वर्षापासून कार्यरत आहेत। या प्रभागामध्ये त्यांनी जो आपल्यातला एक सर्वसामान्य मधला एक माणूस त्यांनी आमच्या समोर ठेवलेला आहे। आज या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महसूल जे विभाग आहे हे विभाग सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहे आणि त्यांच्या अंडर नगरविकास खात्यातर्फे नाशिक महानगरपालिकेतर्फे आज हा 50 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि पूर्ण प्रभाग 23 मध्ये 3 कोटी रुपये या ठिकाणी सँक्शन झालेले आहेत। तर याचा आम्हाला सगळ्या नागरिकांना अभिमान आहे आणि आज या ठिकाणी निर्णायक कामाचं भूमिपूजन आहे। पण हे भूमिपूजन पेवर ब्लॉक्स, त्याच्यानंतर निरनिराळ्या प्रकारच्या आसन व्यवस्था आणि कामाच्या ज्या काही रूपरेषा आहे त्या रूपरेषांचं आपण एक ब्राउझर वाटलेला आहे, काय कार्यक्रमाची रूपरेषा आहे। तर मी या ठिकाणी सदिच्छा आमच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने सन्माननीय योगेश आप्पा मस्के यांचं अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि उर्वरित त्यांचं कार्य ईश्वर उत्तम प्रकारे करून घेऊ, ईश्वर चरणी प्रार्थना। धन्यवाद। योगेश मस्के आप्पा यांना 5 ते 6 वर्षांमध्ये भले आजची ओळख नाहीये पण त्यांनी कोरोनामध्ये केलेली अत्यंत मदत आणि कामापूर्वी म्हणजे ते कुठल्याही पदावर नसताना प्रभागाकडे एकदा आवर्जून लक्ष देणारे एकमेव व्यक्ती म्हणजे योगेश आप्पा मस्के। आणि ह्या 5-7 वर्षात त्यांनी कुठलंही राजकारण केलेलं नाही, पण आमच्या सर्वांच्या आग्रह खातर आज प्रभागामध्ये आम्ही त्यांना उभं करतोय। आमच्या सर्व परिसरांच्या बंधू भगिनी, आमच्या आईच्या सगळ्या त्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहे आणि भावी वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण जागृती प्रतिष्ठानकडून त्यांना शुभेच्छा। माझे 2 शब्द मी इथं आल्यापासून सातत्याने माझ्या संपर्कात आहे, कारण मी पण एक शिवसैनिक आहे। 30 वर्ष मी शिवसेनेचं काम केलेलं आहे। बाळासाहेबांच्या बरोबर त्यांच्या मातोश्रीमध्ये सुद्धा 4 वेळा जाऊन मी तिथे त्यांच्या कार्यक्रमाला त्यांना आमंत्रण वगैरे दिलेले आहे। असे बाळासाहेबांची ओळख असणारा एक मी इथला कार्यकर्ता आहे आणि ह्या कार्यकर्त्याच्या जोरावर मी त्यांच्याशी नेहमी सातत्याने त्यांच्याशी गाठभेट घेत असतो। प्रत्येक वेळी जे काय वाटलं ते मी त्यांना बोलतो आणि परिसरातील जे काही समस्या असतील त्या समस्या आम्ही त्यांच्या पुढे मांडत असतो। अनेक समस्याच्या बाबतीमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी न सांगता सुद्धा या ठिकाणी केलेल्या आहे। CCTVचा आवर्जून मी सांगेल, इथे खरोखर आवश्यकता होती। अनेक ठिकाणी इथे चोऱ्या झाल्या होत्या, सायकल चोरी करणं, मोटरसायकल चोरी करणं, काही पेट्रोल चोरी करणं, असे अनेक चोऱ्याचे प्रकार इथे होत होते। CCTV लावल्यानंतर बराचसा तो प्रकार थांबला आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे योगेश आप्पांकडेच जातं। निश्चितच त्यांचं हे श्रेय आहे। त्यानंतर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय अडचण असेल काय नसेल, परवा माझ्या घरी येऊन गेले, त्यांनी संपूर्ण समस्या बाबतीमध्ये चर्चा केली। मी त्या परिसरामध्ये आम्ही पण सांगितलं की या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी
नाही होते इथे रस्ते छोटे पडतात, बऱ्याचशा गोष्टी कमी आहेत. तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आमची चर्चा झाली. तुम्हाला पेवर ब्लॉकच्या बाबतीमध्ये तर महिलांनी सांगितलं, तर आम्ही पण सांगितलं आहे वारंवार. तर त्यांनी ते पेवर ब्लॉक आहे म्हणजे मला कल्पना पण नव्हती, पण त्यांनी त्या महिलांना सगळं विश्वासात घेऊन सांगितलं होतं की 8 दिवसाच्या आत मी पेवर ब्लॉक बसवणार म्हणून. माझं नाव सौ शोभा विजय पेटकर. या परिसरामध्ये मला जवळजवळ 15 वर्ष झाले आणि या आधी पण योगेश अप्पांनी सीसी कॅमेरे वगैरे लावले आमच्या एरियामध्ये, प्रभाग क्रमांक 23. आणि कसं या हाकेला धावून येणार आहे. आम्ही आधी पण सांगितलंय, किती 2 वर्षापूर्वी सांगितले, 2-3 वर्षापूर्वी, की आम्हाला इथे बसून द्या. हो केले, काही बसवलं नाही, काही नाही. परवा आत्ताच एक 8 दिवस झाले असेल, योगेश अप्पाच्या कानावर टाकलं. म्हटलं अरे बेटा इथे असं करायचं. हो म्हणे मावशी, काम होऊन जाईल म्हणे. असं म्हणजे पटकन असं हाकेला धावून येणार आहे. कधी आपण फोन करा, हे असं ते तसं, लगेच हाकेला धावून येणार आहे. त्यामुळे आमची इच्छा आहे की योगेश आप्पाच निवडून यावं बस. माझं नाव लता कांतीलाल गोगड. योगेश भाऊ म्हणजे आमचे खूप जवळचे आणि त्यांनी खूप चांगले कामं केलेले आहे आमच्यासाठी पण, आणि आता पण करणार आहे ते. आम्ही हे ब्लॉगसाठी 5 वर्षापासून सांगतोय, पण काही कोणी लक्ष दिलं नाही. पण परवा माझी त्यांची भेट झाली. मावशी तुम्ही काही चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका, मी करून देणार आहे. खूप छान काम केलंय. आम्हाला मागे पण खूप सहकार्य केलं त्यांनी. आज आपल्या 5 वर्षाची मागणी पूर्ण झालेली आहे. हो. नागरिकांच्या वतीने काय सांगणार? परिसरातील नागरिकांच्या वतीने काय सांगणार? सगळे खुश आहे. सगळ्यांना तेच पाहिजे, सगळे आपणकडेच हे राहणार आहे. माझं नाव आहे मालती सुर्वे आणि माझा भाऊ मालेगावमध्ये मेंदूच्या आजाराने त्रस्त होता आणि परिस्थिती अतिशय हलाखीची होती. फक्त योगेश अप्पांना एकच फोन केला तर त्यांनी SMBTला त्यांचा ताबडतोब हे करून दिलं आणि त्यांना तिथे सगळी VIP व्यवस्था करून त्याचं पूर्णपणे ऑपरेशन केलं, काहीही माझ्या भावाची ओळख नसताना. म्हणून मी त्यांची खूप खूप आभारी आहे. मी टॉगरनगर मध्येच राहते, सविता रेसिडेन्सी. माझं नाव आहे मालती कैलास सुर्वे आणि माझा भाऊ मालेगाव मध्ये असतो. त्यांची अजिबातही ओळख नाही, परंतु त्यांनी पूर्णपणे SMBTला ताबडतोब त्या साहेबांना फोन केला तिथल्या आणि त्यांची लगेच तिथे व्यवस्था झाली. एकही रुपया नसताना बरोबर, एकही रुपया बरोबर नसताना यांनी सगळी मदत केली आणि 8 दिवस त्याचा पाठपुरावा केला. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत नागरिकांनी संधी दिली तर प्रभागाच्या विकासासोबतच नागरिकांचे प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करील, असं भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी योगेश मस्के यांनी सांगितलंय. आमचे मार्गदर्शक भीमाशेठ, सुनील भाऊ कुलकर्णी, पेटकर काका आणि माझ्या सगळ्या माता भगिनी. खरं तर मला मावशींचा आज त्यांनी मला आज त्या सांगत होत्या का SMBTला अशी मदत झाली. खरं मावशी मला हे पण नव्हतं माहिती का तुम्ही इकडून फोन केलेला आहे. मला माहित नव्हतं का या मावशी आमच्या एरियात राहते आणि SMBTचा यांचा विषय आहे. या प्रभागात आपण गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी एक प्रामाणिकपणाने भीमा भाऊंनी आवाज जर दिला तर मी त्या मिनिटाला त्यांच्यापाशी हजर होतो. सुनील भाऊंनी आवाज दिला तर मी त्यांच्यापाशी हजर होतो. आणि आपले सगळ्या माता भगिनी, पेटकर मावशी असेल, सगळ्याच मावश्या, यांनी कुठलंही काही काम सांगितलं तर मी तातडीने ते मार्गी लावायचा प्रयत्न करतो. राजकारण करत असताना शिवसेना हा पक्ष असा आहे की 80% राजकारण आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही बाळासाहेबांची शिकवण आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या नगर विकास खात्यातून आपण प्रभाग क्रमांक 23 मध्ये जवळपास 3 कोटी रुपये निधी हा एक सॅम्पल म्हणून आणलेला आहे. आता निवडणुका येत आहे. निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या आशीर्वादाने जर मला निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्यात यश मिळालं किंवा आपण संधी दिली, आपल्या आशीर्वादाने पाठवलं, तर या प्रभागाचा 100% मी विकास करेल आणि कुठल्या प्रकारचं काहीच काम ठेवणार नाही. मला आवाजवरून इथं सांगायचं आहे, गोगड मावशींनी आणि भीमा भाऊंनी आणि
सुनील भाऊ, आम्ही मला वाटतं कसल्या तरी विषयासाठी इकडे आलो होतो 6-7 महिन्यापूर्वी. तर भीमा भाऊंनी मला सांगितलं होतं का हे जे आहे ना प्युअर ब्लॉकची खूप दिवसापासून इडली या नागरिकांची मागणी म्हणा आपा. तर मी सुनील भाऊंचा आणि आमचा तिघांचा विषय झाला मावशी. त्याच्यानंतर तुम्ही पण बोलले मला ऑफिसवर येताना 4-5 वेळेस त्यांनी टोकलं तुम्ही. त्यानंतर आपल्या बापना प्राईड विंगचे चेअरमन धनंजय काने साहेब, आज यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर त्यांना आज प्युअर ब्लॉक आणि जागृती प्रतिष्ठानला 3 बाकडे आपण आता गिफ्ट दिले त्यांच्या वाढदिवसामुळं. आणि एक शॅम्पल म्हणून काम चालू केलेलं आहे. 3 कोटी फक्त आपण शॅम्पल म्हणून काम, म्हणजे एक काहीतरी करायचं प्रभागामध्ये. आवड आहे मला काम करण्याची, आपण संधी दिली पाहिजे. या प्रभागामध्ये नगर विकास खात्यामधून 3 कोटी रुपये निधी आणला. या राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब असल, श्रीकांत शिंदे साहेब, तसेच शिवसेनेचे आपले प्रमुख नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या प्रभागात काम करतोय. आणि असंच काम करण्याची संधी, आणि आपण कुठलंही काही वैद्यकीयचं, आता मावशींनी सांगितलं का मालेगावचे माझे बंधू होते, राज्यात कुठूनही फोन आला ना मावशी, मी तो कुठलाही मी असा विचार करत नाही का कोणाचा फोन आहे कोणाचा काय आहे, मी काम करतो. याचं उदाहरण म्हणजे भीमा भाऊंनी करोनाच्या काळामध्ये मला झोपून सुगट नव्हतं दिलेलं. 10 मिनिटात 5 मिनिटात फोन राहायचा. मला भीमा भाऊचा फोन आला का मला धाक पाडायचा का आता हे काय सांगणार मग, जर काम नाही केलं तर टोकणार. म्हणजे त्यांच्या धाकापायी जवळपास मी किती, त्यांना माहिती आहे, त्यांनीच मला त्या दिवशी ना फोन करून सांगितलं का आप्पा तुम्ही विलेक्शन आलंय, आता तुम्ही कोणाकोणाचे कामं प्रभागात केले तुम्हाला माहित आहे का. त्यांना म्हणलो मला कुठल्या काही माहिती, मला म्हणलं मला माहिती आहे सगळं. तेव्हा मला सर्व माहिती आहे का तुम्ही कोणाचं बिल कमी केलंय, कोणाचं हॉस्पिटलचं काय केलंय, कोणाला कोरोना काळात खाट उपलब्ध करून दिली. त्यांना म्हणलो ती एक समाजसेवा आहे, ज्याच्या लक्षात राहील तो आपल्याला मदत करणार आहे. आणि आपण निर्मळ मनाने निस्वार्थपणाने सेवा करण्याचा प्रयत्न करतो, आणि ही शिंदे साहेबांची शिकवण आहे. या माध्यमातून आपण सगळ्या नागरिकांच्या वतीनं, आणि मला पुन्हा आपल्या या प्रभागातून काम करण्याची और आपल्या सेवा करण्याची संधी जर दिली तर मी खरोखर आपल्या विश्वासाला तडा पण जाऊन देणार नाही, आणि आपला विश्वास पण येणे करणार. प्रभागामध्ये चांगल्या उत्तम काम मी करल, मी एवढं सांगतो. MN भारतसाठी संदेश केदारे, नाशिक.